लय बोर होतं बरं का एका ठिकाणी बसून. भावांनो काय सांगू तुम्हाला, हा स्मार्टफोन आहे माझ्या हातात म्हणून माझा वेळ चांगला जातोय. ते झालं नाही तर मग मी स्वतः हातामध्ये ब्रेल पुस्तक घेतोय, थोडा वाचतोय. भगवद्गीतेचा जे श्लोक आहे, तो श्लोक मी वाचून थोडासा गाणे ऐकतो भक्तिगीते. त्यानंतर Instagramची रील ऐकतो. मग तुमच्यासोबत लाईव्ह येतो बोलायला. भावांनो, पहिल्यांदा माझ्याकडे साधा फोन होता, तर मित्र-मैत्रिणीला बोलायचो कॉलिंगवरती. आता स्मार्टफोन आला ना, तर मी गाणे ऐकतोय आणि YouTubeवर व्हिडिओ बनवतोय. पण काही लोकं म्हणतात, "बाबा तुला तेच-तेच काम आहे. अशानं तुझं लग्न व्हायचं का? तू आणि तुला मैत्रीण कोण देणार?" असं मला लोकं चिडवतात. पण भावांनो, मी त्याचा काही विचार करत नाही बरं का. माझी YouTube फॅमिलीच माझी मित्रमंडळी आहे, माझे भाऊ आहे, सर्व काही आहे आणि गावातले लोकं बरेचसे सपोर्ट करतात. 30-40% लोकं सपोर्ट करतात बरं का खरंच. माझ्या गावातले लोकं खूप चांगले आहे माझ्या भाई आणि हो, माझी YouTube फॅमिलीमध्ये माझे साडू सर्व काही चांगले. हां, हां. एवढं तुम्ही विचार करा भावांनो. आणि चिडवणाऱ्यांना पण सांगतो, तुमच्यावर जो टाईम आला तर काय होईल रे? मी चिडवलं तर कसं वाटेल तुम्हाला? याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. पण मी स्वतःला कमजोर समजत नाही रे भाऊ. एवढा तुम्ही विचार करा. स्मार्टफोन आला, मस्त गाणं ऐकतो, पुस्तक वाचतोय. हां, जर पोरासोबत धिंगाणा खेळायचा असला तर धिंगाणा पण खेळतोय. बाकी काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? काय बोलायचं का तुम्हाला? कमेंटमध्ये बोला. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त जळणाऱ्या लोकांपर्यंत. कारण की मी त्यांच्या टिच्चून नाकावर मैत्रीण करणार. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बाय, बाय.